वादग्रस्त पोस्ट केल्यामुळे बीडचे पोलीस उपनिरीक्षक गणेश मुंडे यांची पुण्याच्या नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. 2 दिवसापूर्वी पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले गणेश मुंडे यांनी एक बीडच्या अधिकृत प्रेस ग्रुपवरती एक पोस्ट केली होती. जर खासदाराच्या विरोधात मी पत्रकार परिषद घेतली तर चड्डी सुद्धा जाग्यावरती राहणार नाही अशा आशयाची पोस्ट केल्यामुळे बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांनी ऍक्शन मोडवरती येत वादग्रस्त पोस्ट केल्यामुळे तडकाफडकी बदली जी आहे ती गणेश मुंडे यांची केली आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर आपण बघू शकतोय की बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्याविषयी पोस्ट असल्याचे समोर आलं आहे. याच पोस्टच्या अनुषंगाने बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी अशा वादग्रस्त अधिकाऱ्याची तात्काळ चौकशी करून यांना तडकाफडकी बदली करण्यात यावी अशी मागणी केल्यानंतर बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांनी वादग्रस्त अधिकारी म्हणून बीडचे जे की पोलीस उपनिरीक्षक आहेत गेवराईच्या ट्रॅफिक मध्ये काम करणारे किंवा गेवराई ट्रॅफिकला कार्यरत असणारे पोलीस उपनिरीक्षक गणेश मुंडे यांची तडकाफडकी बदली करत पुण्याच्या नियंत्रण शाखेमध्ये पाठवण्यात आले आहे. याच गणेश मुंडे यांचा कार्यकाळ कसा आहे आपण थोडक्यात पाहूया. गणेश मुंडे सुरुवातीला आपण पाहायला गेलं तर येरमाळ्याच्या पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते. याच कार्यकाळामध्ये 2021 जे की 21/8/2021 रोजी अँटी करप्शन विभागाने गणेश मुंडे यांच्यावरती कार्यवाही केली होती. याच कार्यवाहीनंतर गणेश मुंडे यांना 2 महिने घरी बसावं लागले होते. मात्र याच्यानंतर गणेश मुंडे यांचा कार्यकाळ पाहायला गेलं तर येरमाळ्यानंतर सस्पेंड झाले. सस्पेंड नंतर हेच गणेश मुंडे बीडमध्ये आले. बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेमध्ये काम केलं. त्याच्यानंतर पुन्हा आपण बघू शकतो की नळदुर्ग देखील या ठिकाणी त्यांनी काम केलं. त्याचबरोबर नळदुर्ग येथे काही काळ पोलीस स्टेशनला कार्यकाळ गेल्यानंतर हेच गणेश मुंडे बीडच्या जे की ट्रॅफिक विभागामध्ये आपण बघू शकतो की कार्यकाळ त्याचा गेला. मात्र याच दरम्यान गणेश मुंडे यांची एक पोस्ट म्हणजेच कालच्या आपण बघू शकतो की 4 जानेवारी 2025 रोजी त्याची टाइम असेल त्याचा 9:30 दरम्यान ही पोस्ट केलेली आहे. गणेश मुंडे यांनी की बीडच्या खासदाराविरोधात मी पत्रकार परिषद घेतली तर खासदाराची चड्डी सुद्धा जागेवरती येणार नाही अशा आशयाची वादग्रस्त पोस्ट केल्यामुळे गणेश मुंडे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. मात्र या ठिकाणी नमूद बाब करावी लागेल की जे की गणेश मुंडे यांचा कार्यकाळ आपण बघू शकतो की येरमाळा असेल, बीड असेल, नंतर मग नळदुर्ग असेल, बीडची स्थानिक गुन्हे शाखा असेल आणि नंतर गेवराई ट्रॅफिक पोलीस स्टेशनला यांनी कार्यकाळ आपला या ठिकाणी राहिला आहे. मात्र वादग्रस्त पोस्ट केल्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये सध्याची कायदा व सुव्यवस्था आणि पोलिसांवरती प्रश्न निर्माण होत असतानाच अशा वादग्रस्त पोस्ट केल्यामुळे गणेश मुंडे यांची तडकाफडकी बदली करत पुण्याच्या नियंत्रण शाखेमध्ये त्यांना पाठवण्यात आले आहे. मात्र असं जरी असलं तरी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी आज देखील पुण्याच्या मोर्चामध्ये देखील या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. मात्र वादग्रस्त पोस्ट केल्यामुळे गणेश मुंडे यांची बदली केल्याचं समोर आलेलं आहे. आपण बघू शकतो की पोलीस अधिकारी असताना देखील असे पोस्ट करणं किंवा लोकप्रतिनिधीवरती बोलणं हे कितपत योग्य आहे ते देखील पाहणं महत्वाचं असणार आहे किंवा त्याची देखील चौकशी होणार आहे. त्यांना आता पुण्याच्या नियंत्रण शाखेमध्ये पाठवण्यात आलं आहे. बीड.